कोणाची KTM ची चावी हरवली असेल तर यायचं स्टेज जवळ. BMW ची चावी देखील इथं आहे, कोणाला कोणाची असेल तर येऊन घेऊन जा. स्ट्राइक वर असेल करण, नॉन स्ट्राइक वर सुनील. गोलंदाजी हादरण्यासाठी स्वतःचा पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येतो सिद्धेश. दोन्ही संघांना नोंद आहे की 4 षटकांचा हा सामना. स्वतःचा सांघिक पहिला षटक घेऊन येतो सिद्धेश. त्याला सामोरे जाईल करण. स्ट्राइक असेल करण, नॉन स्ट्राइक सुनील. स्वतःचा पहिला चेंडू घेऊन येतो, हा निघाला सिद्धेश. सिद्धेश टू करण, सुंदरला चेंडू आणि पहिला चेंडू गडी बाद. काय गोलंदाजी केली आहे सिद्धेशांनी, सुंदर अशी गोलंदाजी तेवढं. आणि इथं मात्र गडी बाद. डीजे अंकुश करणची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज सिद्धेश. सुरेश काय यष्टी रक्षक आहे किरण. तेवढ्यात चांगली गोलंदाजी मानावं लागेल सिद्धेश राठोड्याची. नवी मुंबईच्या बाहेर देखील या खेळाडूचं नाव गुंजतं. गोवा SPL मध्ये देखील या खेळाडूने आपली छाप सोडून आलंय. मालवण इथे जाऊन. विक्रांत पाटील साहेब यांचा देखील आमच्या मंडळातर्फे सहर्ष स्वागत. मनोजला सुवर्ण संधी. जर मनोजांनी जर झेल घेतला तर रोख रुपये 1000 रुपयाचा पारितोषिक विक्रांत पाटील यांच्याकडून. दुसरा चेंडू घेऊन येतो. दुसरा चेंडू घेऊन येईल तो सिद्धेश. त्याला सामोरे जाईल सुरेश. पंचाची भूमिका पार पाडण्यासाठी कुणाल नाईक, त्याच्या सोबत रोहन. सुंदर असा फटका. एक धाव देखील पूर्ण. खाता उघडलं एका धावाने. धावसंख्या झाली 1 गडी बाद 1. 2 चेंडू 1 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतो सिद्धेश. त्याला सामोरे जाईल सुनील. पुन्हा एकदा सिद्धेश सध्या होते. तिसरा चेंडू घेऊन त्याला सामोरे जाईल सुनील. मोठे फटके मारावे लागल. याच्यातून जो संघ जिंकल तो थेट अंतिम फेरीमध्ये भाग घेईल. सुंदर असा फटका. चेंडू चाललाय. सुंदर अशी धावपळ होते. 1 धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न. 2 धाव. बघता 2 धाव देखील पूर्ण. तेवढा चांगलं तिथं क्षेत्ररक्षण. राहुल जोगाड्या जो चेंबूरचा खेळाडू आहे, आज चेंबूरवरून इथं आलाय तळवली गावात. चार चेंडू 3 धावा. 5वा चेंडू घेऊन तो सिद्धेश. माफ करा, 3 चेंडू 3 धावा. 14 चेंडू घेऊन तो सिद्धेश. त्याला सामोरे जाईल सुनील. सुनीलने 2 धावाने आपला खाता उघडलाय. सिद्धेशचा 4था चेंडू. सुंदर असा चेंडू. ब्लॉकल मध्ये टाकलेला हा चेंडू. त्याला सन्मान दिलाय सुनीलने. 1 धाव. एका धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 4. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
सोनूला सुवर्ण संधी. जर सोनूने जर कॅच घेतला साई कृपा टीम यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचा पारितोषिक. पाचवा चेंडू घेऊन तो सिद्धेश, त्याला सामोरे जाईल सूर्या. सुंदर फटका, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार डीजे अंकुश. पाच चेंडू 10 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्या यांनी एक सुंदर असा फटका मारलाय. शेवटचा चेंडू घेऊन तो सिद्धेश, त्याला सामोरे जाईल सूर्या. सुंदर असा फटका, चेंडू चालला डीच्या स्वरूपात. एक धाव, एका धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 11. डीजे स्वतःचा पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन येते तो म्हणजे विघ्नेश नन्ना मुन्ना जादूगर. एका षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11. 1 गडी बाद. दुसरा षटक घेऊन येईल तो स्वतःचा पहिला सांघिक पहिला विघ्नेश. पहिला चेंडू चाललाय डीच्या स्वरूपात. 1 धाव, एका धावाने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 12. एक चेंडू 12 धावा. दुसरा चेंडू घेऊन तो विघ्नेश, त्याला सामोरे जाईल सुनील. सुंदर अशी गोलंदाजी करतोय विघ्नेश आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू, सुनीलला काहीसा समजला नाही हा चेंडू. छोट्याशा वयात या खेळाडूने आपली छाप सोडली आहे विघ्नेश. विघ्नेशचा तिसरा चेंडू घेऊन निघालाय. सुंदर असा फटका, चेंडू चाललाय दणदण करीत सीमारेषा पार. 6 धावा डीजे अंकुश.
विकेटचा चौथा चेंडू, सुंदर असा फटका आणि चेंडू चाललाय दन 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 करीत सीमा रेषा पार. पतंजली षटकार. स्पीडअप करायचं आहे. स्वतःचा पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येईल तो अनिकेत उर्फ बाला. अनिकेतकडे देखील सुंदर असा गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. स्ट्राईक असेल सुनील, नॉन स्ट्राईक आहे तो सूर्या. दोन षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27. स्वतःचा पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येते तो अनिकेत उर्फ बाला. त्याला सामोरे जाईल सुनील. सुनील देखील चांगले फटके मारून आपल्या टीमला एक सुंदर असा चेंडू आणि इथं मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड. एका धावने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 28च्या घरात. एक धडाकेबाज फलंदाज आहे स्ट्राईकवर सुनील. अनिकेत निघाला पहिला चेंडू घेऊन. त्याला सामोरं जाईल सुनील. सुंदर असा चेंडू. एक धाव पूर्ण केली. तिथं घचाळ क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू चाललाय दणदण करीत सीमारेषा पार. चौकार डीजे. एक चेंडू 32 धावा. दुसरा चेंडू घेऊन अनिकेत. फ्लोअरवर टाकलेला चेंडू. तिथं क्षेत्ररक्षण नचिकेत सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण. एका धावने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली एक गडी बाद 34. दोन चेंडू 34 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू घेऊन येतो तो अनिकेत. त्याला सामोरे सुरेश. बराच उशिरानंतर स्ट्राईक भेटली सुरेशाला. अनिकेतचा चेंडू. सुंदर असा फटका. एक धाव तर पूर्ण केली.
सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल तिथे. एक धाव पूर्ण. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धावचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलंय. 2 धावने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचले. एक गडी बाद 35. 3 चेंडू 35 धाव. अजून 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन येतो तो अनिकेत. त्याला सामोरं जाईल सूर्या. साई कृपा टीम कडून काहीसा घशाळ क्षेत्ररक्षण होत आहे. चौथा चेंडू अनिकेत याचा. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड. एका धावने धावसंख्यात भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 36च्या घरात. चौथा चेंडू घेतो अनिकेत. त्याला सामोरं जाईल सूर्या. सुंदर असा फटका. चेंडू चाललाय दणदण करीत. रामदेव बाबा पतंजली षटकार. डीजे तन्मय. चार चेंडू 42. अजूनही 2 चेंडू शिल्लक. काहीसा खर्चिक ठरतोय अनिकेत या मॅच मध्ये. पाचवा चेंडू अनिकेत याचा. सूर्या. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. चेंडू चालला डीच्या स्वरूपात. एक धाव. एका धावने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 43. एक गडी बाद 43. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू घेऊन येईल तो अनिकेत. त्याला सामोरं जाईल सूर्या. काहीसा खर्चिक ठरलाय अनिकेत या मॅच मध्ये. सुंदर चेंडू. यावेळेस कमबॅक केलाय शेवटच्या चेंडूवर. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 43. अजूनही शेवटचा षटक बाकी आहे. डीजे तन्मय. नाश्ता तैयार है सर, और कुछ चाहिए बोले तो मैं पारितोषिक देखील लागू झालाय. दुसरा चेंडू मॅडियाचा. त्याला सामोर जाईल सूर्या. सुंदर अशी गोलंदाजी. मॅडीकडे देखील क्षमता. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतो. सुंदर असा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. सुंदर असा झेल. आणि इथं मात्र गडी बाद. काय झेल पकडलाय. काय एप्पड बघा इथं. अनिकेत चव्हाण उर्फ बाला. त्यासोबत विघ्नेश. काय झेल घेतलाय. आणि इथं मात्र गडी बाद. डीजे
तिसरा चेंडू घेऊन येईल तो मॅडी, त्याला सामोरी जाईल. अरे बॅट्समॅन 12 प्लेयरच आहे यार. पॅनल्टी मारा काही. सुंदर असा फटका आणि इथं मात्र सुवर्ण संधी आहे सोनूला आणि इथं मात्र घशाल क्षेत्ररक्षण झेल सोडलाय. हे आता किती मागत पडेल हो झेल. 3 चेंडू 45 धावा. अजून या षटकातील शेवटच्या षटकातील 3 चेंडू आणि शिल्लक. स्ट्राईक वाय धडाकेबाज फलंदाज सुनील, जो फलंदाजी ओपनिंगला आलेला फलंदाज. चौथा चेंडू मॅडियाचा सुंदर असा चेंडू आणि इथं मात्र पंचांकडे 10 अपील मागितले आहे आणि पंचांना नकार दिला आहे. 4 चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करतो मलिंगा स्टाईलने, याची गोलंदाजी आहे बघा. दोन मॅच मध्ये याला चान्स भेटला नव्हता. सेमीफायनलच्या मॅच मध्ये चान्स भेटला, त्या चान्सचा पुरेपूर वापर करणारा हा गोलंदाज संतोष राठोड उर्फ मॅडी. मॅडी आता 5वा चेंडू, त्याला सामोरे जाईल सुनील. सुंदर असा फटका, पुन्हा एकदा सुवर्ण संधी आणि इथं मात्र गडी बाद. 500 रुपये लागू झालेत. सुंदर अशी गोलंदाजी मानावं लागेल संतोष राठोड उर्फ मॅडी. डीजे हमारे जुनून में है. शेवटचा चेंडू मॅडियाचा. सुंदर असा चेंडू आणि इथं मात्र गडी बाद. काय गोलंदाजी केली बघा. 2 धावांचं षटक टाकलं मॅडियानी आणि 3 गडी बाद केलेत. जर मॅडियाची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मॅडीसाठी. काय गोलंदाजी केली त्यांनी. आणि त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करायचं संतोष. इंस्टाग्रामवर फॉलो करा. मॅडीची आयडी सांगतो संतोष राठोड आणि त्याला अनफॉलो करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे बदलापूर 11.
फलंदाजी जोडी मैदानात जाताना अनिकेत त्याच्या जोडीला मनोज राठोड दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहे. याचा पहिलेचा झालेला सामना नॉट आउट सामना जिंकून दिलेला आपल्या संघासाठी. तेच फलंदाजी जोडी आता मैदानात जाताना स्वतःचा पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येतो तो म्हणजे सुलतान. शेहेचाळीस धावांचं लक्ष दिलंय बदलापूर 11 साई ग्रुप 11 संघासमोर. याच्यातून जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, फायनल मध्ये प्रवेश करेल. याच्यातून जो संघ जिंकेल आणि फायनल उद्या संध्याकाळी 5 वाजता बरोबर चालू होईल. उद्या स्ट्राईक असेल अनिकेत उर्फ बाला. त्याला साथ देण्यासाठी मनोज राठोड. पहिला चेंडू सुलतानाचा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि डीच्या स्वरूपात 1 धाव. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न झाला होता अनिकेतचा. आता दुसरा चेंडू घेऊन तो सुलतान त्याला सामोरे जाईल अनिकेत. सुलतान निघाला दुसरा चेंडू सुंदर असा फटका आणि चेंडू चाललाय अपुरा मैदान असल्या कारणाने डीच्या स्वरूपात 1 धाव. एका धावाने आपला खाता ओपन केलाय. पाणी दे ना कुनू. मॅच बॉल येतोय मॅच बॉल. धन्यवाद सेकंड फ्लोर. संध्याकाळी पार्टीला या. पाणी मागा ना. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू घेऊन येईल तो सुलतान त्याला सामोरे जाईल अनिकेत. एक धडाकेबाज फलंदाज आहे नवी मुंबईचा एक बेस्ट ऑलराऊंडर आणि खोपरकेना 11 खोपरकेना संघाचा एक कॅप्टन म्हणून आपली भूमिका पार पाडतो नेहमी. सुलतानाचा तिसरा चेंडू त्याला सामोरे जाईल अनिकेत. सुलतानाचा तिसरा चेंडू त्याला सामोरे जाईल अनिकेत. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू चालले दणदण करीत आउट ऑफ द पार्क आणि षटकार डीजे. चेंडू 8 रन.
3 चेंडू 8 धावा. मॅच चालू आहे, मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. चौथा चेंडू गेला तो सुलतान, त्याला सामोरे जाईल अनिकेत उर्फ बाला, एक धडाकेबाज फलंदाज. या मैदानावर जेव्हा पण येतो आपली छाप सोडून जातो तोच अनिकेत उर्फ बाला. गेल्या वर्षी देखील बेस्ट बॅट्समॅनचा किताब उचललेला हाच फलंदाज. चौथा चेंडू गेला तो सुलतान, त्याला सामोरे जाईल अनिकेत. सुलतानाचा चौथा चेंडू, अनिकेत सज्ज पुढे सरसावून मारलेला फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. रामदेव बाबा पतंजली षटकार आउट ऑफ द पार्क. आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको पाचवा चेंडू, हॅलो सुंदर असा चेंडू. अरे ही करो आवाज मत करो ना. हॅलो हॅलो 5 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू घेऊन तो सुलतान, त्याला सामोरे जाईल अनिकेत. आणि अनिकेत वैयक्तिक 14 धावसंख्यावर खेळतोय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू सुलतानाचा, त्याला सामोरे जाईल अनिकेत उर्फ बाला. सुंदर असा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट मानावं लागल. एका धावने धावसंख्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 16. माफ करा 15 धावा 15. अनिकेत वैयक्तिक 14 धावसंख्यावर खेळतोय आता. डीजे अंकुश. षटकार डीजे अंकुश. दुसरा चेंडू घेऊन येते तो. हॅलो हॅलो एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 22. बिनगडी बाद 22. तिसरा चेंडू घेऊन येतो संभाजी, त्याला सामोरे जाईल अनिकेत. अनिकेत एक धडाकेबाज फलंदाज आहे. सुंदर फटका आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. आणि इथं मात्र सुंदर असा झेल आणि इथं मात्र अनिकेत चव्हाण बाद.
विजय. सिद्धेशची जाग्यावरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज किरण. शेवटचा चेंडू संभाजी याचा. शेवटचा चेंडू संभाजी याचा. अजूनही 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता. सिद्धेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज किरण. याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. एक मोठा फटका आला तर मॅचमध्ये कलकने आणणारा चेंडू असेल. सुंदरचा फटका आणि चेंडू चाललाय इथं मात्र गडी बाद. जे सॅम. स्वतःचा पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो विकास. मनोजला बराच उशिरा ओपनिंगला गेल्यानंतर आता स्ट्राईक भेटले. आपल्या संघासाठी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. 12 चेंडू 24 धावा 24 धावा 12 चेंडू. पहिला चेंडू घेऊन येतोय विकास. त्याला सामोरे जाईल मनोज. एक धडाकेबाज फलंदाज. याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. पहिला चेंडू विकासाचा. विकास निघाला. त्याला सामोरे जाईल मनोज आणि पंचांचा इशारा. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. दोन्ही संघांना विनंती आहे. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरशी कोणी वाद घालायचा नाही. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. अंपायरशी वाद घालायचा नाही आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी कुणाल नाईक त्याच्यासोबत रोहन चव्हाण आम्हाला सहकार्य करताना. विकासाचा पहिला चेंडू फ्री हिटाचा. सुंदरचा फटका. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धावचा प्रयत्न होईल का? दुसरी धावना मनोजने थांबवलंय अभिला. 24 धाव. आणि अजूनही येणारे 11 चेंडू 22 धावा 22 धावा 11 चेंडू. नवीन आलेला फलंदाज सिद्धेशची जागा भरून काढण्यासाठी अभि. ह्यो देखील एक तडाखेबाज फलंदाज आहे. यांनी देखील याच्या नाव देखील कित्येक रेकॉर्ड आहेत. दुसरा चेंडू विकासाचा. विकास टू अभि. बघू काय होईल आता. विकासाचा दुसरा चेंडू. सुंदर फटका ब्लॉकल मध्ये टाकलेला. त्याला खोदून काढलाय. एक धाव तर पूर्ण झाली. एका धावने धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 गडी बाद 25. अजूनही 10 चेंडू 21 धावा 21 धावा 10 चेंडू. याच्यातून जो संघ जिंकल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल.
सेमीफायनलची लढत चालू आहे मैदानात. तिसरा चेंडू विकासाचा, विकास टू मनोज, सुंदर फटका आणि चेंडू आहे हव्यात, चेंडू हव्यात. इथं कॅच सुटले, एक धाव तर पूर्ण आणि इथं मात्र मनोजची खेळी संपुष्टात आणि गडी बाद. पुन्हा एकदा हव्यात आणि इथं मात्र पुन्हा एकदा झेल सुटले आणि पुन्हा एकदा संधी भेटले अभियाला. अजूनही येणाऱ्या 7 चेंडू 16 धावा, 7 चेंडू. सोळा धावांची आवश्यकता. अजूनही येणाऱ्या 7 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक विकासाचा. चांगली गोलंदाजी करतोय विकास आपल्या संघासाठी. सात चेंडू 16 धावा, 7 चेंडू. या चेंडूवर पूर्ण हे आहे, एक जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये कलाटणी आणणारा. तो एकलोच माणूस हे शे एक दी रनच काढायचे. सिर्फ दे 17 रन काढे आमचं. 1 2 3 4 रन काढायचे. सहा चेंडू 16 धावा, 6 चेंडू. काटेकी टक्कर मैदानात चालू असताना याच्यातून जो संघ जिंकल तो थेट अंतिम फेरीमध्ये भाग घेईल. उद्या ठीक सामना 10 वाजता सुरू होईल. सहा चेंडू 16 धावा, 6 चेंडू. सोनू राठोडकडे देखील क्षमता आहे, याच मैदानावर रोज खेळत असतो.
नवीन आलेला गोलंदाज अरविंद स्वतःचा पहिला आणि सांघिक अखेरचा षटक घेऊन येतो तो अरविंद. त्याला सामोरे जाईल सोनू. 16 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू अरविंदाचा. सुंदर असा फटका आणि चेंडू चालला दंडन करील सीमा रेषा पार चौकार. डीजे हेलो 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 5 चेंडू 12 धावा 5 चेंडू. अरविंदाचा दुसरा चेंडू. त्याला सामोरे जाईल सोनू. सोनूकडे देखील क्षमता आहे. सुंदर असा चेंडू. येणाऱ्या 4 चेंडू 12 धावा 4 चेंडू. हेलो 4 चेंडू 12 धावा 4 चेंडू. सेमीफायनलची सामना जसं पाहिजे होतं प्रेक्षकांना तसंच हा सामना चालू आहे मैदानात. येणाऱ्या 4 चेंडू 12 धावा 4 चेंडू. सोनूकडे देखील क्षमता आहे. असे बरेच मॅचेस त्यांनी जिंकवल्यात आपल्या संघाला साई ग्रुपा टीमला. आता ती भूमिका इथं पार पाडल का सोनू. तिसरा चेंडू अरविंद याचा. दोन धावने धावसंख्या जाऊन पोचली 36. अजूनही येणारे 3 चेंडू 10 धावा 3 चेंडू. काय होईल पाहूया. प्रेक्षकांना जसं पाहिजे होतं तसं सामना सेमीफायनलचा लढत चालू आहे मैदानात. यातून जो संघ जिंकल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. सोनू बरेच सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत असे. आता ही मॅच जिंकून देईल का आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवेल का सोनू. बघूया. एकीकडे अरविंद एकीकडे सोनू. आणि इथं मात्र त्रिपाळे अचित बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि गडी बाद. 2 चेंडू 10 धावा. दोन चेंडू 10 धावा. 2 चेंडूवर मोठे फटके मारणं गरजेचं आहे. सोनूची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज विघ्नेश चव्हाण याच्याकडे देखील क्षमता आहे. यो देखील मारू शकतो. आता ते कारनामा करावा लागेल विघ्नेशला. जर आपल्या संघाला जर अंतिम फेरीमध्ये पोहोचवायचं असेल तर 2 फटके मोठे मारावे लागेल विघ्नेशला. एकीकडे अरविंद देखील लढतोय. मी देखील हार मानणारा नाही. तर एकीकडे विघ्नेश. आता आले नवीन फलंदाज सोनूची जागा भरून काढण्यासाठी. 2 चेंडू 10 धावा 2 चेंडू. आणि इथं मात्र सुंदर असा चेंडू मानावा लागेल अरविंद याचा. आणि आता 1 चेंडू 9 धावा 1 चेंडू. मॅच आपल्या बाजूने झुकून घेतलंय अरविंद यांनी. आता 1 चेंडू 9 धावा.